नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचे नंदी टॉपच्या पैऱ्यात पळतात. परंतु या बैलगाडा क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती चाललेलं आहे. नक्कीच ते कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी प्रतिबंध लागला पाहिजे असं वाटतंय. कारण की तुम्ही बघितलं, जे शब्द दिले जातात बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्या शब्दाला किंमत राहत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं, बिनकामाची नावाची खराबी होते मालकांच्या. त्याच्यामुळे हे शब्द, एक शब्दाला किंमत कुठेतरी राहिली पाहिजे असं मला तर वाटते. कारण की तुम्हाला माहितीच आहे, आत्ता एक मध्यंतरी खूप प्रकरण झालं, खूप बेकार वाटलं. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ते प्रकरण व्हायला नव्हतं पाहिजे होतं, परंतु जे झालं ते झालं. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत दिली जाते. बघूया, कंदूरचा राजा आणि लखन हा पैरा का फिसकटला. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक टॉपची जोडी होती ही. हा पैरा एक अगोदरच झालेला होता, त्या मैदानाच्या एक अगोदरच पैरा झालेला होता. कंदूरचा राजा आणि लखन ही जोडी त्या मैदानामध्ये पळणार होती. जे आत्ता मैदान झालं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, जे 5 लाखाचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये हे मैदान मोठं होतं आणि मोठं दुशाचं मैदान होतं, आदतचं मैदान होतं. त्याच्यामुळे पैरे टॉपचेच होते. कारण की प्रत्येकाला नाव महत्त्वाचं असतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये. कुणीही कितीही या बैलगाडा क्षेत्रामध्ये करोडपती लोक आहेत, परंतु ज्याचा बैल पळतो त्याचंच नाव होतं. या बैलगाडा शर्यत पैशाला किंमत नाही आहे, नावाला किंमत आहे. आणि नक्कीच तुम्ही बघितलं, लखनचा पैरा होता कंदूरचा राजा, परंतु तो काही कारणास्तव मोडण्यात आलेला होता. नक्की का मोडण्यात आलेला होता हे सुद्धा कारण मी स्पष्ट करतो. कारण हो का, मला रोख आणि ठोक बोलायची सवय आहे. जे आहे ते सांगतो आहे मी. कारण की कसं होतं आहे, आणि काही लोक म्हणतील आता हे प्रकरण झाले कशाला उघडून काढतो आहे. नाही, जे झालं आहे काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल, त्याच्याबद्दल मी आपलं सांगतो आहे, स्पष्टपणे सांगतो आहे. कुणाच्या भावना दुखवण्याचा इथे प्रयत्नसुद्धा नाही आहे. जे प्रकरण तुम्ही बघितलं, लखनचं आणि कंदूरचा राजाचा पैरा हा फिसकटला. नक्कीच उर्मिलाताई यांनी ते फोनद्वारे सांगितलंच होतं, तुम्ही बघितलं आहे. परंतु काही लोकांना नसेल माहीत, तर मी सांगतो ना की कशावरून लखन आणि कंदूरचा राजा हा जो आहे तो फिसकटला होता. कारण की त्या मैदानामध्ये एक मोठी जोडी त्या मैदानामध्ये पळणार होती, पुसेगावची हिंद केसरीची जोडी. या जोडीला रोखणं अत्यंत कठीण होतं. कठीण म्हणजे महाकठीण म्हणावं लागेल. कारण की ही आदतमधली वासरं, जो सचिन नावाचा वासरू आहे आदतमधलं, आणि लक्ष नावाचं जे वासरू आहे, काय या प्रेक्षकांची मनं जिंकतायत, काय पळतायत. नक्कीच या जोडीला रोखायचं होतं. आणि नक्कीच लखनचा जो पैरा होता कंदूरच्या राजासोबत, तो पैरा कॅन्सल करण्यात आलेला होता. आणि नक्कीच खूप मनाला खूप वाईट वाटलं उर्मिलाताईंच्या, की पैरा जो हा झालेला होता, परंतु कसं का फिसकटवला. नक्कीच त्यांनी सांगितलं होतं की राजा पुरणार नाही लखनला ती गाडी मारण्यासाठी. आणि नक्कीच त्याच्यामुळे पैरा जो आहे तो फिसकटला. परंतु असो, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. इथे जर कुणाला जर कमी समजलं तर त्याचे परिणाम सगळ्या महाराष्ट्राला मध्ये काय होतात. आणि नक्कीच तसंच घडलं त्या मैदानामध्ये. उर्मिलाताईंचा हुकुमी एक्का कंदूरचा राजा याने दाखवून दिलं की काय पळाला, मालकीनीसाठी पळाला, मालकासाठी पळाला, जीव तोडून पळाला. संबंध महाराष्ट्राने बघितलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन, त्यांच्या होम ग्राउंडवरती जाऊन तिथे 1 नंबर केला आणि दाखवून दिलं, या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं. आणि समजलं की काय होतं. आणि नक्कीच कंदूरच्या राजासोबत चिमण्या पळाला. चिमण्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रचंड महावेगाने पळणारा हा बैल आहे, नंदी आहे. आणि नक्कीच चिमण्या आणि कंदूरच्या राजाने पळून तिथं 1 नंबर केला. आणि लखन कमी नाही पडला. लखन आणि सर्जासुद्धा चांगले पळाले. गाडी दोन्ही पब्लिक नव्हत्या गाड्या, परंतु असो, चारही नंदींनी चांगला पराक्रम केला, चांगली पळाले, मालकाच्या नावासाठी पळाले. परंतु काही लोकांना प्रकरण जे आहे ते माहीत नव्हतं, म्हणून मी थोडेसे सांगितलं
की या बैलगाडा क्षेत्रामध्ये हे बैलगाडा शर्यत क्षेत्र थोड्याशा वेगळ्या वळणावरती चाललं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्कीच उर्मिलाताईंच्या राजाने आणि उर्मिलाताईंनीसुद्धा एक चांगलंच उत्तर दिलं आहे त्यांच्या राजाने. आणि नक्कीच शब्दाला किंमत ठेवा या बैलगाडा शर्यत क्षेत्रात. हे जर टिकवायचं असेल शर्यत क्षेत्र तर नक्कीच या व्हिडिओमधून कुणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न मी केलेला नाही आहे. आणि नक्कीच कुणाच्या झाले असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन, परंतु हे प्रकरण अगोदर झालेलं होतं त्याच्यामुळे आता माझ्यावरती काय कोणी दोष देऊ नका, नाहीतर उगीच काहीतरी मला म्हणणार काहीतरी लोक. नक्की जे आहे ते सांगितलं. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.